बाप्पांच्या आगमनासाठी आता काही दिवसच राहिलेले आहेत. आज आपण पाहूयात पारी न करता, कळ्या न पाडता मस्त कळीदार आणि मऊसूत उकडीचे मोदक कसे बनवायचे. इतकी सोपी पद्धत आहे की लहान मुलं सुद्धा हे मोदक सहजपणे बनवतील. तर त्यासाठी सुरुवातीला सारणाची तयारी करून घेऊयात. इथे मी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. पॅन मध्ये 1 चमचा तूप घेतलं. यामध्ये 2 कप ताज्या नारळाचा चव घेतलेला आहे. 5 मिनिटे तुपावरती हे छान परतून घेतलं. म्हणजे यातला थोडासा ओलसरपणा कमी होतो आणि सारण जास्त सैलसर होत नाही. 1 कप चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. मंद आचेवरच गूळ वितळेपर्यंत हे परतून घेतलं. वेलची पूड घालून मिक्स करून घेतलं आणि हे पहा मस्त सारण बनून तयार झालेलं आहे. थंड करून घेऊयात. आता उकडीचे मोदक म्हटल्यानंतर पाणी आणि पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट हवं. तर कढईमध्ये पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा तूप आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून छान मिक्स करून घेतलं. आता पाण्याला चांगली उकळी फुटल्यानंतरच यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं. इथे मी त्याच कपने 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. लाटणं किंवा स्पॅच्युलेच्या सहाय्याने पाण्यामध्ये हे छान मिसळून घ्यायचं. आता यावरती झाकण ठेवून गॅस बंद करून 10 मिनिटे वाफ द्यायची. 10 मिनिटानंतर एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. 10 मिनिटे वाफ बसली ना पीठ आतपर्यंत छान मऊ शिजलं जातं आणि त्यामुळे मोदक बनवताना अजिबात पारी तुटणार नाही. गरम असतानाच पेल्याच्या बुडाच्या सहाय्याने मळून घेतलं. थोडंसं थंड झाल्यानंतर हातानेच चांगलं मळून घेतलं. हाताला पीठ चिकटत नाही म्हणजे व्यवस्थित तयार झालेलं आहे. तिला सांगितल्याप्रमाणे पारी न करता किंवा कळ्या न पाडता हे मोदक बनणार आहेत. तर त्यासाठी इथे मी इझी मोदकचा साचा वापरलेला आहे. याला अगदी थोडंसं तूप लावून घेतलं. आता करून घेतलेल्या उकडेचा पेढा एवढा गोळा करून घेतला. साच्यामध्ये असा ठेवून द्यायचा. वरून हलक्या हाताने प्रेस करायचं आणि हे पहा मोदकाची कळीदार आणि खोलगट वाटी बनून तयार झालेली आहे. आतून बाहेरून तूप लावून घेतल्यामुळे अगदी अलगद आपल्याला काढता येते. अगदी खोलगट तयार झालेली आहे त्यामुळे भरपूर सारण यामध्ये भरून घेता येतं. ज्यांना उकडीचे मोदक आवडतात पण कळ्या पाडायला किंवा पारी बनवायला जमत नाही त्यांच्यासाठी हा साचा म्हणजे एक मॅजिकच आहे. या साच्यामुळे अगदी पटापट मोदक बनून तयार होतात. गणेश चतुर्थीला गडबडीच्या वेळी सुद्धा झटपट हे उकडीचे मोदक बनून तयार होतील. या अगोदर सुद्धा हा साचा वापरून मी बऱ्याच मोदकाच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. आमच्या साताऱ्याकडे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक जास्त बनत नाहीत त्यामुळे मला हे बनवण्याची जास्त सवय सुद्धा नव्हती आणि इतके चांगले जमत सुद्धा नव्हते. पण या साच्यामुळे उकडीचे मोदक बनवायचं म्हटलं की अजिबात टेन्शन राहत नाही. आता कधीही बनवायचं म्हटलं तरी सुद्धा फक्त अर्ध्या तासातच हे मी बनवू शकते. सगळे मोदक करून झाल्यानंतर 8 ते 10 मिनिटे वाफ दिलेली आहे आणि हे पहा मस्त मऊसूद कळीदार उकडीचे मोदक बनून तयार झालेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे हा साचा आता आपल्याकडे सुद्धा उपलब्ध आहे. ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. आजच ऑर्डर करा म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच हा साचा तुमच्या घरी पोहोचेल. तर या पद्धतीने योग्य प्रमाण घेऊन तांदळाच्या पिठाची उकड काढली तर मोदक अजिबात बिघडणार नाहीत. अगदी परफेक्ट बनून तयार होतील.